नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एल एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आपण आज आरोग्य भरती गट क आणि डब्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट आणली आहेत. आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थी मित्रो काय सांगितलं, फायनल आन्सर की कधीपर्यंत येईल त्या संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहेत. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती करतो. आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती आहेत. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यातील लाखो विद्यार्थी आरोग्य विभाग भरती गट क आणि ड च्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकारने ज्याप्रमाणे पारदर्शकपणे संपूर्ण भरती प्रक्रिया राबवली त्याचप्रमाणे लवकरात लवकर निकाल लावावा अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. माननीय आरोग्यमंत्री श्री तानाजी सावंत साहेब यांनी मागे पत्रकार परिषदेत सांगितले होते की आम्ही 1 महिन्याच्या आत निकाल लावून, परंतु 15-20 दिवस निघून गेलेले आहेत. अजून फायनल आन्सर की आलेले नाही. राज्य सरकारने आरोग्य विभागातील गट क आणि भरती परीक्षा ड भरती परीक्षेतील सर्व पदे लवकरात लवकर भरावी यासाठी प्रयत्न करावे. कारण की 2021ला ही संपूर्ण भरती परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर परत पुन्हा TCS मार्फत नुकतीच ही भरती परीक्षा घेण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांनी 2021 नंतर 2-3 वर्ष खूप वाट बघून आरोग्य विभागाला मेल पाठवून वेगवेगळ्या ठिकाणी निवेदनं देऊन ही भरती प्रक्रिया करण्यास सरकारला भाग पाडले होते. सरकारने आता भरती परीक्षा घेतलेली असून निकाल लावण्यास विलंब होत आहे. तर आपली शासनाला कळकळीची विनंती आहे, शासनाने लवकरात लवकर निकाल लावावा आणि नॉर्मलायझेशन असं सुद्धा चांगल्याप्रमाणे करावे. ज्याप्रमाणे तलाठी भरती झाले तसे नॉर्मलायझेशन आरोग्य विभाग झाले तर बरेच उमेदवार हे 200+ होऊ शकतात. त्यामुळे जे योग्य नियम आहे ते सर्व नियमांचा वापर करून शासनाने नॉर्मलायझेशन करावे व उमेदवारांना योग्य मार्क वाढवून द्यावे. आरोग्य विभाग भरती गट क आणि ड राज्य शासनाने भरती परीक्षा लवकरात लवकर लावून उमेदवारांना नियुक्त्या द्याव्या. ज्याप्रमाणे तलाठी भरती परीक्षेमध्ये गोंधळ झालेला असून भरती परीक्षा उमेदवार रद्द करण्यासाठी मागणी करत आहे, त्याप्रमाणे आरोग्य विभाग भरती व इतर भरत्यामध्ये घोटाळे झालेले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने आरोग्य विभाग भरती परीक्षेचा लवकरात निकाल लावावे. तसेच रखडलेली जिल्हा परिषद पदातील भरतीतील काही पदांची परीक्षासुद्धा लवकरात लवकर घ्यावी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र मागणी होत आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर सगळं करावे अशी मागणी